नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा डिप्लोमा फर्स्ट इयरची ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे, तर त्याची स्टेप बाय स्टेप व्हिडिओ हा यावेळेसचा मी अजून बनवलेला नाही आहे, कारण डॉक्युमेंट प्रॉपर लागत आहेत, सर्वच्या सर्व डॉक्युमेंट लागत आहे. पण तुम्हाला जर रेफरन्स म्हणून पाहिजे असेल तर मागच्या वर्षीचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सेम प्रोसेस आहे यावेळेस पण, ठीक आहे. तर मी पॉसिबली आज संध्याकाळी किंवा उद्या तो व्हिडिओ बनवेल यावेळेसच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसचा. बरेच पालक काय करत आहे, घाई करत आहेत ती रजिस्ट्रेशन करायची, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजत नाही आहे की फिजिकल स्क्रुटिनी काय असतं, ई स्क्रुटिनी काय असतं, है ना. हे दोन मोड आहेत तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे, है ना. ई स्क्रुटिनीमध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला त्या कॉलेजला जायची गरज पडत नाही आहे तिथं, बरोबर. तर तुमचं जे डॉक्युमेंट आहे तुम्ही इथून अपलोड करणार आणि ई स्क्रुटिनीला ऑटोमॅटिक तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते जाणार तिकडे. तिकडे गेल्यानंतर त्यांना ते दिसणार आणि ते तिथून व्हेरीफाय करणार, ठीक आहे. आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हटलं तर तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे, तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, त्याच्यासोबत 2 सेट बनवायचे वेगवेगळे झेरॉक्सचे, आणि ते सेट घेऊन तुम्हाला काय करायचे आहे, तर FC सेंटरला जायचं आहे ना. तर ही प्रोसेस फिजिकलमध्ये. ओके, तर फिजिकल किंवा ई स्क्रुटिनी बेटर कोणतं राहतं, तर घरी बसून जर आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ई स्क्रुटिनी करता येतं आपल्याला, ठीक आहे. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची काही समजत नसेल आणि तुम्हाला काही हेल्प लागत असेल तर आमची रजिस्ट्रेशन टीम आहे, जे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देऊ शकतात एकदम कमी रिजनेबल रेटमध्ये. कारण काय होतं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमाचा रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये जर एखादी मिस्टेक झाली तर ॲडमिशनच्या वेळेस तुमचा नंबर जो आहे तो नंबरसुद्धा कॅन्सल होऊ शकतो, है ना. त्यामुळं प्रॉपर वेनं व्यवस्थित रजिस्ट्रेशन करणं खूप आवश्यक आहे, है ना. जसं की 10वीचे मार्क्स असतात, CBSEचे मार्क्स असतात, त्याचं कन्व्हर्जन असतं, है ना. वेगवेगळ्या माहिती त्या ठिकाणी पुट करणं आवश्यक असतं. जसं की तुम्ही 10वीच्या याच्यामध्ये एक्स्ट्राचे मार्क्स असतात तुम्हाला, है ना. त्याला म्हणतो आपण एलिमेंटरी सर्टिफिकेट असतं तुमचं, है ना. तर ते सर्टिफिकेटचे व्यवस्थित डिटेल माहिती वगैरे भरावी लागते त्या ठिकाणी. जर तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईल, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता, मग तुम्हाला गाईड केलं जाईल, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं रजिस्ट्रेशन प्रोसेसबद्दल. आता काय होत आहे की रजिस्ट्रेशन प्रोसेसला घाई करू नका तुम्ही. पालकांना स्पेशली सांगतोय मी, तुमची 10वीची मार्कशीट ओरिजिनल आणि लिव्हिंग सर्टिफिकेट येऊ द्या, किंवा ज्यांचं आलं असेल त्यांनी रजिस्ट्रेशन करू शकतात. तसेच बघा काही विद्यार्थ्यांचं डोमेसाईल, नॅशनॅलिटी एक्सेट्रा हे मागे आहे, त्यांनी रजिस्ट्रेशनची घाई करू नये. 16 जूनपर्यंत वेळ आहे आपल्याला, ओके. आता हे झालं रजिस्ट्रेशनबाबत. काही विद्यार्थ्यांनी बघा EWSला अप्लाय केलेलं आहे, है ना. तर EWSचं सर्टिफिकेट यायला वेळ लागतो, तर तुम्ही त्या सर्टिफिकेट वगैरे येऊ द्या त्यानंतरच. आता याच्यामध्ये बघा रजिस्ट्रेशन करताना नवीन एक कॉन्सेप्ट दिसतोय आपल्याला, TFWS काय असतं, है ना. TFWS यस ऑर नो. तर TFWS यस कोणी करायचं यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय, तो तुम्ही जाऊन डिटेलमध्ये बघून घ्या. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, तर TFWS हे फक्त ओपन कॅटेगरी, ओपन आणि OBC कॅटेगरीच्या मुलांसाठी आहे. कारण यामध्ये काय होतं, तर ट्युशन फी माफ होते, है ना. मोस्ट ऑफ द कॉलेजची ट्युशन फी ही किती असते, 80 to 90% ट्युशन फीच असते, तर तेवढी माफ होते. जसं की सपोज एखाद्या कॉलेजची फीस आहे 60,000 रुपये, है ना, आणि त्या ठिकाणी त्याची ट्युशन फी असते 50,000 ते 55,000 रुपये, बरोबर. मग तेवढी फी आपली माफ होते त्याच्यामध्ये. पण आता SC कॅटेगरीचा मुलगा ना यस करू शकतो का तो, तर नाही करायचं. कारण SC कॅटेगरीच्या, ST कॅटेगरीच्या, SBC कॅटेगरीच्या या विद्यार्थ्यांना ट्युशन फी ऑलरेडी माफ असते, है ना. ते विद्यार्थी जर TFWSला यस करतील तर त्यांना SCची STची स्कॉलरशिप वगैरे मिळत नाही. म्हणून SC ST कॅटेगरी किंवा कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी TFWSला नो करायचं आहे. फक्त ओपन आणि OBCचे जे मुलं आहेत त्यांनी TFWSला यस करायचं आहे. आता याच्यामध्ये नंबर कोणाचा लागतो, तर बघा प्रत्येक ब्रँचला टॉपचे 5% जे मुलं असतात TFWSला अप्लाय करणारे, तर त्या मुलांना TFWS मिळत असतं, है ना. म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं ट्युशन फी माफ होत असते. आता या ठिकाणी मुलींनी यस करायचं आहे का, नाही, कारण मुलींची पण ट्युशन फी ऑलरेडी माफ झालेली आहे, म्हणून मुलींनी पण त्याला यस करायचं नाही. फक्त मुलांनी यस करा.
कारण मुलींना ऑलरेडी तुमची ट्युशन फी माफ झालेली आहे, तुमचं एज्युकेशन फ्रीच आहे, फक्त तुम्हाला डेव्हलपमेंट फी भरावी लागते. डेव्हलपमेंट फी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या स्पेशली सांगतो नॉमिनलच असते है ना. 7-8 हजारपर्यंत जास्तीत जास्त फीस असेल. त्यामुळे पण आता बघा बरेच मला म्हणताय की सर मला मेकॅनिकल ब्रँच घ्यायची आहे, मला इलेक्ट्रिकल घ्यायचे आहे, पण रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना ते नावच येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ऑप्शन टाकायचं जी प्रोसेस आहे हे तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कॅप राऊंड सुरू होतो. कॅप राऊंड 1 सुरू झाला तर त्या कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला ही डिटेल माहिती भरावी लागते. येते लक्षात? त्यामुळं घाई करायची नाही आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म प्रॉपरली भरून घ्यायचा. याच्यामध्ये तुम्हाला 300 रुपये फी भरावी लागते ओबीसी कॅटेगरीसाठी किंवा सगळ्या कॅटेगरीच्या मुलांसाठी, आणि 400 रुपये फी भरावी लागते जनरल कॅटेगरी म्हणजेच जे विद्यार्थी ओपन आहेत है ना, किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त आहे. बरोबर, ठीक. यांचं आता आणखी एक क्वेश्चन होता मुलींचा होता स्पेशली, किंवा मुलींच्या पालकांचा होता की सर सगळ्या मुलींना एज्युकेशन फ्री आहे का, त्याची नेमकी कंडिशन काय आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मुलींना मागच्या वर्षापासून एज्युकेशन फ्री झालेलं आहे. आता फ्री म्हणजे काय, तर त्यांची ट्युशन फी माफ होणार आहे. काय होणार आहे? ट्युशन फी. डिप्लोमा लेवलपर्यंत व्यवस्थित आहे. डिप्लोमाची डेव्हलपमेंट फीस नॉमिनलच असते. जास्तीत जास्त 10,000पर्यंत डेव्हलपमेंट फीस असते. फक्त तेवढीच तुम्हाला फी भरायची आहे है ना. कॉलेज वाईज डिपेंड करतं, 4,000 5,000 अशी पण डेव्हलपमेंट फी असते. फक्त तेवढीच फी तुम्हाला भरायची आहे है ना. बाकीची ट्युशन फी कॉलेजला गव्हर्नमेंट देणार आहे. त्यामुळे मुलींना फ्री एज्युकेशन आहे असं मी म्हणेल. बट आता इंजिनिअरिंगला ज्यावेळेस तुम्ही जाता तर इंजिनिअरिंगला गेल्यावर इंजिनिअरिंगचं काय असतं, तर गव्हर्नमेंट कॉलेजची फी किती असते, तर 90,000 1 लाख रुपये गव्हर्नमेंटची फी असते. इंजिनिअरिंगची गोष्ट करतोय. पॉलीची तर आपल्या गव्हर्नमेंटची कमीच असते, आणि गव्हर्नमेंटमध्ये ही ट्युशन फीस जास्त असते, डेव्हलपमेंट फी कमी असते. त्यामुळे मुलींना फ्री एज्युकेशन आपल्याला डिप्लोमा लेवलवरती म्हणता येईल. बट इंजिनिअरिंगला ज्यावेळेस जातो तुम्ही, डिग्रीला ज्यावेळेस जाता त्यावेळेस काय होतं, कॉलेजेसची फी जी आहे ती डेव्हलपमेंट फीसच त्याची 40-50 हजार रुपये डेव्हलपमेंट फी असते. म्हणजे ट्युशन फी 40-50 हजार रुपये माफ होते, आणि 40 ते 50 हजार रुपये डेव्हलपमेंट फी मुलींना भरावी लागत आहे ना. त्यामुळे ॲडमिशन घेण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे की त्या कॉलेजची ट्युशन फी किती आहे, डेव्हलपमेंट फी किती आहे. ठीक आहे. तर आम्ही ज्यावेळेस फॉर्म भरून देऊ तुमचा, तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचं विचार केला जाईल, आणि तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये कोणतं कॉलेज बसेल, तुमच्या पर्सेंटेजवरनं कोणतं कॉलेज बसेल हे तुम्हाला सांगण्यात येईल. तर कन्सल्टन्सी टीम आमची रेडी आहे. ठीक आहे. तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी